स्वागत। मी स्नेहिल। आपण बघतोय जसं दिसतं तसं नसतं, म्हणूनच आम्ही तुम्हाला या विशेष बातमीपत्रात दाखवतो प्रत्येक बातमी मागची बातमी। आणि आज या बातमीपत्राची आपण सुरुवात करणार आहोत एका महत्त्वाच्या बातमीनं। बातमी अत्यंत मोठी आहे, कारण आपल्या मुंबईत, आपल्या महाराष्ट्रात असणाऱ्या राजधानी मुंबईमध्ये पुन्हा एकदा मराठी माणसाच्या गळचेपीचा प्रकार समोर आला। मात्र हा प्रकार नेमका काय आहे, मराठीची गळचेपी कोण करतंय, का होतीये मराठीची गळचेपी, पाहूयात सविस्तर। मुंबापुरीमध्ये नेमकं घडलं काय या स्पेशल रिपोर्ट मधून। बाहर से आए, पेट भरो, अच्छी तरह से रहो, लेकिन तुम लोग बाहर से आके इधर दादागिरी करोगे। मराठी लोग मच्छी खाएगा क्या, मटन खाएगा क्या, सब्जी खाएगा, नहीं सिखालेगा। तुम मराठी लोक गंदे हो, असं वक्तव्य एका गुजराती व्यक्तीनं केलंय। आणि पुन्हा एकदा मराठी विरुद्ध गुजराती हा वाद उफाळून आलाय। या वादात थेट मनसेनं उडी घेत आपल्या स्टाईलनं उत्तरही दिलं। काल मला फोन आला, ते मच्छी मटण बनवायचं नाही, स्मेल येतो, त्यांच्याकडे कुत्रा आहे तो नाही पाळायचा। त्याच्यानंतर ती म्हटली की तू मराठी लोक गंदे हो। तर माझं म्हणणं आहे की आम्ही जर मराठी माणसं घाणेरडे आहोत तर आमच्या महाराष्ट्रात कशाला येतात? तुमची राज्य चांगली, तिकडे जाऊन राहा। पण या सोसायटीमध्ये फंक्शनला त्या लोकांना इन्व्हॉल्व नाही केलं जात। ते त्यांचं वैयक्तिक फंक्शन वेगळं करतात, मग सोसायटीची कसली तुमची? हे चुकीचं आहे ना या सगळ्या गोष्टी। मुंबईत मांसाहार करण्यावरून परप्रांतीयांनी मराठीचा अपमान केल्याचं उघड झालं। आणि त्यातच आता मराठी माणसं घाणेरडी असल्याचं वक्तव्य करण्यापर्यंत या परप्रांतीयांची मजल गेली आहे। मात्र घाटकोपरमध्येच मराठी लोकांची कशी गळचेपी केली जाते त्याची ही करुण कहाणीच रहिवाशांनी सांगितली। मराठी माणसाला घर द्यायचं नाही, फ्लॅट विकत द्यायचं नाही, ह्यांची ही मेजॉरिटी आहे। आम्ही मराठी कुटुंब 4 लोक आहेत तिथे, बरोबर। तर मराठी जो फंक्शन होतो त्यांचा ना, गुजरात्यांचा, त्या फंक्शनमध्ये मराठी लोक यायचं नाही। 2 दिवस झाले हे मॅटर वाढत गेले, मानसिक त्रास देत चाललेत, ग्रुपवर सारखं पोल करत चालले की जो आपण जो मराठी माणूस आहे ना, तो शिवाय देतो ना, त्याला आपण सपोर्ट करायचा नाही, त्यांना साईडला होतं, आपली एक मेजॉरिटी बनवायची, आपण एकत्र राहायचं, त्यांना एकत्र टाकायचं, ही त्यांची मानसिकता आहे। तर मराठी माणसावर अन्याय झाल्यास राज ठाकरेंच्या आदेशानुसार कानाखाली आवाज काढणारच असा इशारा मनसेनं दिलाय। तर मराठीचा मान राखण्याचं आवाहन चंद्रशेखर बावनकुळेंनी केलंय। आमचे काल मी जो काही व्हिडिओ बघितला, मला अजून पूर्ण माहिती मिळाली नाही, पण आमचे महाराष्ट्र सैनिक तिथे गेलेले आणि जे राजसाहेबांनी सांगितले ती भूमिका आमची कायम आहे। जिथे मराठी माणसावर अन्याय होईल तिथे कानाखाली आवाज बसेल। काही लोक विचित्रपणा करतात आहे, हे विचित्रपणा आहे। या महाराष्ट्रामध्ये आपापली भाषा सर्वांना वापरण्याचा अधिकार आहे, पण मराठी भाषा ही महाराष्ट्राची आहे, ती पुढं नेली पाहिजे, ती अग्रगण्य भाषा झाली पाहिजे। आमच्या माय मराठीचा आवाज हा संपूर्ण देशामध्ये गुंजला पाहिजे। पण याचा अर्थ असा स्थानिक लेवलला वाद करून भाषामध्ये वाद करणं काही योग्य नाही। मुंबईतली मराठीच्या अपमानाची ही काही पहिलीच घटना नाही, तर या आधीही वारंवार मराठीचा अपमान केल्याचं समोर आलं। मराठी ऐकलत? पुन्हा एकदा ऐका। मराठी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात तब्बल 106 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली खरी, पण आता याच मुंबईत मराठी माणसाला अस्तित्वासाठी लढण्याची वेळ आली आहे। परप्रांतीयांकडून महाराष्ट्राच्या राजधानीतच मराठी माणसांची गळचेपी होत असल्याचं वारंवार समोर येत आहे। त्यामुळे मराठी भाषेला आणि मराठी माणसाला कमी लेखणाऱ्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे। यासाठी सरकारनं वेळीच काही ठोस पावलं उचलली नाहीत, तर सरकारवर विसंबून न राहता मराठी माणसालाच आपल्या अस्मितेचा लढा लढावा लागणार, एवढं मात्र निश्चित। वैदेही काणेकर सह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज, मुंबई। तर एकीकडे आपण बघतोय आपल्या मुंबईतच मराठीची कशी गळचेपी सुरू आहे, तर दुसरीकडे मात्र राज्य सरकारनं आता पहिलीपासून हिंदी सक्तीची केली आणि राज्यात वादाची ठिणगी पडली। मात्र सरकारचा हा निर्णय नेमका काय आहे आणि त्यावर राज ठाकरेंनी काय भूमिका घेतली आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये। महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती, शालेय शिक्षण विभागाचा आदेश,
मराठीची गळचेपी, हिंदीला पायघड्या. राज्यात जूनपासून लागू होणाऱ्या शिक्षण धोरणात भाषा संवर्धनाच्या नावाखाली पहिलीपासून शालेय विद्यार्थ्यांना हिंदी भाषेची सक्ती करण्यात आली आहे. राज्यात आधीच मराठी शाळांची संख्या रोडावतीये. त्यात पहिलीपासूनच विद्यार्थ्यांना मराठीबरोबर हिंदी भाषेचे धडे गिरवावे लागणार आहेत. राज्य शालेय शिक्षण विभागानं हिंदी भाषा सक्तीचा निर्णय घेतल्यानंतर साहजिकच या निर्णयाविरोधात संताप व्यक्त होतोय. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी हिंदू आहोत हिंदी नाही म्हणत थेट विरोध केलाय आणि एक्सवर पोस्ट करून राज्य सरकारला जाब विचारलाय. काय म्हणालेत राज ठाकरे पाहूया. हिंदू आहोत हिंदी नाही. महाराष्ट्रात हिंदी पहिलीपासून का शिकायची? दुसऱ्या प्रांताची भाषा महाराष्ट्रात लागण्याचं कारण काय? महाराष्ट्राचं हिंदीकरण कशासाठी? महाराष्ट्रातच हिंदी सक्ती का? असे अनेक सवाल त्यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये विचारले. तर दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मात्र या निर्णयाचं समर्थन केलंय. असं आहे की नवीन शिक्षा नीती ही यापूर्वीच आपण लागू केलेली आहे. त्यामुळे याच्यामध्ये कुठलेही नवीन निर्णय आपण घेत नाही आहोत. महाराष्ट्रामध्ये मराठी प्रत्येकाला आलंच पाहिजे हा आपला आग्रह आहे. आणि त्याचसोबत देशामध्ये एक संपर्क सूत्र तयार करण्याकरता हिंदी एक भाषा आहे की जी संपर्क सूत्राची भाषा आहे. त्यामुळे हिंदी देखील लोकांनी शिकली पाहिजे अशा प्रकारचा यामध्ये प्रयत्न आहे. पण कोणाला इंग्लिश शिकायचं असेल तर इंग्रजी शिकता येईल किंवा अन्य भाषा शिकायच्या असतील तर कुठलीही भाषा शिकण्यापासून कोणालाही मनाई नाही. भाषा संवर्धनाच्या नावाखाली नवीन शैक्षणिक धोरणात हिंदीची सक्ती केल्यानं अनेक सवाल उपस्थित झाले. भाषा सक्तीची केल्यानं विद्यार्थ्यांवर अभ्यासक्रमाचा अतिरिक्त बोजा निर्माण होणार नाही का? महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करताना इतर राज्यात मराठी भाषा शिकवणार का? हिंदीसह इतर भाषांचा पर्याय का देण्यात आला नाही? या अनुत्तरित प्रश्नांची उत्तरं शालेय शिक्षण विभाग देईल का? की भविष्यातील काही राजकीय गणितं जुळवण्याच्या दृष्टीनं महाराष्ट्रात हिंदी लादली जातीये? ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर हिंदी भाषेची सक्ती करण्यावरून राज ठाकरेंनी सरकारला इशारा दिला. आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही. हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. आम्ही हिंदी सक्तीची महाराष्ट्रात खपवून घेणार नाही असं राज ठाकरेंनी स्पष्ट केलं आहे. हिंदी भाषा अभ्यासक्रमात घेतला म्हणून विरोध नाहीये. हिंदी भाषा सक्तीची केली त्या सक्तीला आमचा विरोध आहे. कुणी कुठली भाषा शिकावी हा प्रत्येकाचा विषय आहे. पण ह्या ज्या सक्ती केल्या जातात या सक्तीला आमचा विरोध आहे. मला असं वाटतं की अभ्यास पूर्ण करून ते बोलतात किंवा बोलले पाहिजे ही माझी अपेक्षा आहे. पण त्यांना NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राष्ट्रीय शिक्षा धोरण याची कॉपी आम्ही जरूर पाठवू. माझी अपेक्षा आहे ते आणि त्यांचे सहकारी याचा अभ्यास करतील. राज्यामध्ये हिंदीवरून आता मनसे आक्रमक झालेली आहे. तर तिथं अमित शहाच शिंदे गटाचे प्रमुख आहेत असा दावा करण्यात आला आणि या टीकेनंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या पैरी जडायला सुरुवात झाली. मात्र पुन्हा गद्दारीचा मुद्दा काय ऐरणीवर आलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमित शहा शिंदे गटाचे प्रमुख. शहांची थेट शिंदेंना तंबी. राऊतांच्या दाव्यानं खळबळ. दारांनी जिवंतपणेही माझ्या पाठीवर वार केलेच, पण मृत्यूनंतरही घाव घालणे सुरूच आहे. अहो, हे भाजप आणि त्या नकली शिवसेनावाल्यांनी असे काय दिवे लावले की ज्यामुळे एकेकाळी महाराष्ट्राचं राजकारण ढवळून काढणारा बाळासाहेब ठाकरेंचा आवाज ठाकरे गटाच्या नाशिकच्या सभेत घुमला आणि शिंदे गट आक्रमक झाला. शिंदे गटानं थेट बाळासाहेबांच्या AI तंत्रज्ञानाच्या भाषणाचा खरपूस समाचार घेतला. तर शिंदे गटाचा आणि बाळासाहेब ठाकरेंचा काय संबंध? अमित शहा हे शिंदे गटाचे प्रमुख असल्याचा पलटवार राऊतांनी केला. त्यावेळी संजय राऊत बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते.
ज्यांनी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या शिवसेनेविरुद्ध लिखाण केले त्यांनी आता आम्हाला दिघे साहेबांनी काय शिकवण दिली आणि आम्हाला बाळासाहेब ठाकरे साहेबांनी काय शिकवण दिली हे संजय राऊतांनी सांगण्याची गरज नाही. त्यावेळी संजय राऊत शिवसेनेच्या विरोधात लिखाण करत होते, एवढी फक्त त्यांनी आठवण ठेवावी. बाळासाहेबांच्या नावानं बाळासाहेबांचा बनावट वापर करून नावाचा एक शिवसेना अमित शहानी निर्माण केली आणि ती इथे महाराष्ट्रात काही लोकांना चालवायला दिली, बनावट शिवसेना. मग शंभूराज देसाई शिकवणार का काँग्रेस पक्षातून आलेल्या? काय काँग्रेस पक्षातून इथे बेडकासारखी उडी मारलेला शंभूराज देसाई आनंद दिघे किंवा माननीय बाळासाहेब ठाकरे शिकवणार? एवढी महाराष्ट्राची अवस्था खराब झालेली नाही. एवढंच नाही तर सरकारमध्ये शिंदे गटाची नाकेबंदी केली जात असल्याची तक्रार अमित शहांकडे करण्यात आली. मात्र अमित शहांनी एकनाथ शिंदेंना तंबी दिल्याचाही दावा राऊतांनी केलाय. तर शिंदे गटानं राऊतांचा उल्लेख थेट कचराकुंडी असा केला. त्याला मराठी शब्द आहे ना, भैसटलेले आणि भरकटलेले. आता त्यांचे पक्षप्रमुख जे आहेत अमित शहा, त्यांनी त्यांना तंबी दिलेली आहे की फडणवीसांची चाकरी करा नाही तर सरकारमधनं दूर व्हा, तुमच्याशिवाय हे सरकार चालेल. मला माहिती आहे काय त्यांच्या चर्चा असतात, त्या फार शहाणपणा करू नका. त्याच्यामुळे आता हे खातेपिती घरं सोडून कसे निघतील बाहेर? त्यांनी त्यांच्या नेत्यांना सांगितलेलं आहे इथेच राहूया आपण, भांडी घासू, चाकरी करू, गुलामी करू, पण आता बाहेर पडता येणार नाही. तर आम्हाला धर्मवीर आनंद दिघे शिकवू नये, आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे सांगू नयेत. संत्रा राऊत अमित शहा साहेबांच्या घरी किंवा ऑफिसमध्ये काही शिपायचं काम करतायत का, आणखी कसलं काम करतायत? त्यांना कसं कळलं का चहा देण्याचं काम करतात, जसं सोनिया गांधी आणि राहुल गांधीच्या दरबारी करतात? ते ऐकायला त्या ठिकाणी गेले होते का शिपायचं काम करत असताना? संजय राऊत उगाच फुकाच्या बाता करू नका. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मूळ शिवसेनेचा वाद उफाळून आलाय. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी लागणार आणि मतदार त्याला कसं उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली. तुम्ही फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडली. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कुणी घातले हे बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी असल्याचा घणाघात एकनाथ शिंदेंनी केला. घटनेचा साक्षीदार होण्याकरता तुम्ही आम्ही त्यांना शिवसेना के कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है I will close my shop. अलग हो जाएंगे. अलग नहीं चाहिए. शिवसेना चुनाव नहीं लड़ेगी. जाओ, कहाँ जाएंगे लोग, कहाँ जाएंगे? आज जो मान सम्मान तुम्हें मिल रहा है शिवसेना के नाम. राम मंदिराला विरोध करणाऱ्यांच्या गळ्यात गळे कोणी घातले? बॉम्बस्फोटातल्या आरोपीला प्रचारामध्ये कुणी फिरवलं? ही बाळासाहेबांच्या विचारांची बेईमानी नाही तर काय? एवढं होऊन सुद्धा ते लोक म्हणतात आम्ही हिंदुत्व सोडलं नाही. याला काय म्हणायचं? आता काय शिल्लक राहिले? त्यांनी हिंदुत्व सोडलं नाही म्हणता, मी तर म्हणतो फक्त हिंदुत्वच नाही तर लाजही सोडलेली आहे. तर वळूया पुढील बातमीकडे. सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांच्या पाठीशी राहण्याचं आश्वासन देणाऱ्या नामदेव शास्त्रींचं पुन्हा मुंडेंचं प्रेम उफाळून आलेलं आहे. मात्र महंत नामदेव शास्त्रींनी असं नेमकं काय म्हटलं आणि मुंडेंच्या मंत्रिपदासाठी काय अपेक्षा व्यक्त केली आहे, देवाकडे काय मागणी केलेली आहे, पाहूयात या रिपोर्टमध्ये. मुंडेंच्या मंत्रिपदासाठी शास्त्रींची प्रार्थना. राजीनाम्यानंतरही शास्त्री मुंडेंच्या पाठीशी. मुंडेंची काळजी, मग देशमुख परिवाराचं काय? एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं. ऐकलत? सरपंच संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांची हैवानियत समोर आली आणि धनंजय मुंडेंना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. मात्र भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री अजूनही मुंडेंचीच काळजी वाहत असल्याचं समोर आलंय. नेमकं काय म्हणालेत नामदेव शास्त्री, तुम्हीच ऐका. भगवानगडाचेच आता आपण जाहीर केलेले आहे त्यांना, त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका. त्याचं मोठा कार्यक्रम करू आपण. त्यांना
मला तर असं वाटतं की त्यांच्या गालावरून जे वारं गेलेलं आहेत, सगळ्यांनी मिळून भगवान बाबाला प्रार्थना करा, एवढी चांगली वाणी जी बंद पडली आहे ती सुरू व्हावी आणि पुन्हा पहिल्या पदावर येऊन समाज कल्याण त्यांच्या हातून घडावं, एवढंच त्यांच्याविषयी आपण बोलूया. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येनंतर राज्यभरातून मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. एवढंच नाही तर वाल्मिक कराड आणि मुंडेंचा संबंध जगजाहीर असताना नामदेव शास्त्रींनी मुंडेंची उघडपणे पाठराखण केली. त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं. कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे. त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय. आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला. तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय. जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय. हे संकट आज आलेलं नाही आहे. 53 दिवसापासून आपण पाहताय. आज 53वा दिवस आहे की ही इलेक्ट्रॉनिक मीडिया, सोशल मीडिया ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मला टार्गेट करून एक ट्रायल चालवलं जातं आहे. आमचं सुद्धा या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे पहिल्या दिवसापासून की स्वर्गीय संतोष देशमुखांची जी काही हत्या झालेली आहे त्या हत्येमध्ये जे कोण आरोपी असतील त्यांना फासावर लटकलं पाहिजे. संतश्रेष्ठ भगवान बाबांना ऐश्वर्य संपन्न म्हणलं जातं आणि आज तो गड बाबांनी या ठिकाणी अशा संकटाच्या काळात, संघर्षाच्या काळात माझ्या पाठीमागे उभा आहे. सरपंच हत्या प्रकरणात वाल्मिक कराडच मास्टरमाइंड असल्याचं उघड झालं. त्यानंतर धनंजय मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली जाते. त्यानंतरही नामदेव शास्त्रींना धनंजय मुंडेंचा पुळका का? धनंजय मुंडेंइतकीच नामदेव शास्त्री देशमुख कुटुंबाची चिंता वाहणार का, असे अनेक सवाल उपस्थित झाले. त्यामुळेच नामदेव शास्त्रींनी राजकीय भूमिका घेण्याऐवजी समाजहिताची भूमिका घ्यायला हवी. नाहीतर संत तुकाराम महाराजांच्या अभंगाप्रमाणे ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करुनी म्हणती साधू, असाच शिक्का शास्त्रींवर बसल्याशिवाय राहणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. तर वळूया पुढील बातमीकडे. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासलेचा एक नवा व्हिडिओ समोर आलाय. यापैकी एका व्हिडिओमध्ये तो पबमध्ये डान्स करताना दिसतोय, तर दुसऱ्या व्हिडिओत बंदूक हातात घेऊन जातोय. त्यानं मोबाईल स्टेटसवर लाल किल्ल्यासमोरचा फोटोही ठेवलेला आहे. त्यामुळे तो दिल्लीत आहे अशी शक्यता आहे. रणजित कासले आज पुणे पोलिसांना शरण येणार असल्याची ही माहिती आहे. तर वक्फ कायद्यासंदर्भातली एक महत्त्वाची बातमी. नव्या वक्फ कायद्याला 7 दिवसांची अंतरिम स्थगिती मिळालेली आहे. केंद्र सरकारनं जैसे थे परिस्थिती ठेवावी आणि केंद्रानं 7 दिवसात उत्तर द्यावं असे निर्देश सुप्रीम कोर्टानं दिले. या प्रकरणी पुढील सुनावणी 5 मे रोजी होणार आहे. तर सुप्रीम कोर्टानं नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूयात. वक्फ संबंधी फार मोठे बदल आता आम्हाला नको. नव्या वक्फनुसार कुठलीही समिती नियुक्त होणार नाही. सध्या परिस्थिती जैसे थे ठेवा. वक्फ संदर्भातील 2 कलमांना स्थगिती. केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं. वक्फ बोर्ड किंवा परिषदेवरच्या नियुक्त्या नको. तर वक्फ बोर्ड कायदा आम्हाला असंविधानिक वाटतो असं MIMचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी म्हटलं आणि या कायद्याला आम्ही विरोध केला होता असंही त्यांनी म्हटलंय. तर वक्फ बोर्डासारखे कायदे आणणं चुकीचं आहे अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
जॉइंट वर्किंग कमेटी ऑफ पार्लियामेंट का मेंबर था। जितने अमेंडमेंट सरकार ने उसमें लाए थे हमने उसकी मुखालिफत की और हमने डाइसेंट रिपोर्ट दिया। पार्लियामेंट में भी मैंने उस पूरे बिल की मुखालिफत की। तो ये कहना कि मैं दूसरे बिल के प्रोविजंस को मान लूंगा, ये सवाल पैदा नहीं होता। हम पूरे उस बिल को उस एक्ट को अनकॉन्स्टिट्यूशनल मानते हैं और ये आर्टिकल 25, आर्टिकल 26, 14 और 15 और 29 का ग्रेव वायलेशन है। ये हम पहले से ही बोल किया है और आज फिर आपके सामने रिपीट कर रहा हूँ। एखादा कायदा एखाद्या धर्माला नजरेपुढे ठेवून बदलायच्या भूमिकेतून आणि विभाजनाचं राजकारण करून अशा प्रकारचे कायदे आणणं हे चुकीचं आहे आणि हे स्पष्ट झालेलं आहे। खरं तर सर्व अशा प्रकारचे कायदे सर्वांना लागू करायला पाहिजेत, सर्व रिलीजन। एखाद्या इतर धर्माच्या ठिकाणी दुसऱ्या धर्मांच्या लोकांना नेमता येतं का? ते करू शकतो का आपण? पण ते करू शकत नाही। फक्त आणि फक्त केवळ एका समुदायाला, एका रिलीजन्सला ध्रुवीकरणासाठी केलेले टार्गेट होता। हे सर्वोच्च न्यायालयाला पटलेलं आहे, म्हणून त्याला स्थगिती दिली आहे। मी त्यांचे आभार मानतो। नाशिकच्या काठेगल्लीतील हिंसाचार प्रकरणात राजकीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला जातोय। संशयित आरोपींमध्ये काँग्रेसचे हनीफ बशीर, ठाकरेंच्या शिवसेनेचे निलोफर शेख, शरद पवार राष्ट्रवादीचे आरिफ हाजी पटेल यांचा समावेश आहे। या हिंसाचार प्रकरणी आतापर्यंत 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे। कट रचणं, अफवा पसरवणं, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष हिंसाचार घडवण्यामध्ये सहभागी होणं असे त्यांच्यावर आरोप आहेत आणि त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली आहे। या हिंसाचारात 22 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झाले होते। नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या वादात सातपीर दर्गा ट्रस्ट आणि नाशिक पालिका आमने-सामने आले। कारवाईला स्टे असून देखील महापालिकेनं कारवाई केल्याचा आरोप दर्गा ट्रस्टनं केलेला आहे, तर कारवाई नियमानुसारच असल्याचं पालिकेनं म्हटलं आहे। पहिले नगरपालिकाच आली नाही अस्तित्वात, तेव्हापासून पिराचे तिथं स्थान आहे। 350 पर्वाचे पेपर आहे आमच्याकडे, डॉक्युमेंट्स आहे। तुम्ही बघायला तयार नाही, स्टेला मानायला तयार नाही, बघायला तयार नाही। सुप्रीम कोर्टात आम्ही चाललो, हा विषय तुम्हाला माहिती आहे की तिथं वाद चालू आहे। हा सुप्रीम कोर्टात असून सुद्धा तुम्ही ते स्टे आल्यानंतर तुम्ही कारवाई करू राहिले। हा प्रश्न तुम्ही सगळ्यांनी महानगरपालिकेला विचारायला पाहिजे। ही दंडशाही चालू आहे का काय चालू आहे? धार्मिक स्थळं म्हणजे अनधिकृत धार्मिक स्थळं निष्कासित करण्याबाबतचा जो शासन निर्णय आहे 2011चा आणि 2016चा, त्यामध्ये अशा प्रकारची धार्मिक स्थळं निष्कासित करण्याची कारवाई नमूद करण्यात आलेली आहे। त्या शासन निर्णयानुसार तसेच जे वेळोवेळी प्राप्त झालेले कोर्टाचे निर्णय, हायकोर्टाचा जो अद्ययावत एक निर्णय प्राप्त झालेला आहे त्याच्यामध्ये नमूद केल्यानुसार सदर धार्मिक स्थळे अनधिकृत असल्यामुळे महानगरपालिकेने विहित पद्धतीने नियमानुसार त्यावर कारवाई केलेली आहे। तर राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णींवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करा अशी मागणी होती आहे। मेधा कुलकर्णी यांनी आझान रोखण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी पुण्येश्वर मंदिर कार्यक्रमासाठी त्या आल्या होत्या आणि याच वेळेस मेधा कुलकर्णी यांनी बाजूलाच असलेल्या ऐतिहासिक छोटा शेख सलाउद्दीन दर्गा इथं नमाजासाठी देण्यात आलेल्या आझान रोखण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला आहे। अहमदनगरच्या श्रीगोंद्यामधल्या संत शेख मोहम्मद मंदिर जीर्णोद्धाराचा वाद आता पेटला आहे। याच प्रकरणी ग्रामस्थांनी मोर्चा काढला। मंदिराच्या जीर्णोद्धार आणि यात्रा आयोजनावरून गेल्या काही वर्षांपासून यात्रा समिती आणि मंदिर ट्रस्टमध्ये तणाव आहे। संतांचे वंशज आणि ट्रस्टनं मंदिराच्या जागेवर आपला हक्क सांगितलेला आहे, तर यात्रा समितीनं आक्रमक पवित्रा घेत मंदिर परिसर मोकळा करण्याची मागणी केली आहे। त्यासाठी श्रीगोंदा शहर बेमुदत बंद ठेवण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। वाद फक्त नावाचा आहे। म्हणजे मुळात एक गट म्हणतो की हा दर्गा आहे, एक गट म्हणतो मंदिर आहे। माझं म्हणणं आहे दर्गा मंदिर याच्या वादात जाण्यापेक्षा हे संत शेख मोहम्मद महाराजांनी आपल्या या भूमीला काय दिलंय याच्याकडे लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे। त्यांनी जे काही संस्कार दिलेले आहेत या संस्कारांचा फायदा, या संस्कारांचा प्रसार होणं गरजेचं आहे। आणि जे आता वंशज म्हणतायत ते यथाकथित वंशज आहेत, त्यांना म्हणजे इथं मदतीसाठी आमच्या आजोबांनी आणलेलं आहे।
आणि त्यांनी आता आम्हालाच बाजूला केलेलं आहे त्यांनी. आणि हे पहिल्यापासून म्हणजे 1953 पासून देवस्थान असं हे ट्रस्ट आहे, परंतु या समोरच्या व्यक्तींनी ते 2008 मध्ये दर्गा मोहम्मद हजरत मोहम्मद दर्गा असं त्यांनी नाव ठेवून आम्हाला म्हणजे आम्ही खरे वंशज आहेत, आम्हालाच त्या ट्रस्ट मधून यांनी बाहेर काढलेलं आहे. श्रीगोंद्यामध्ये संत श्री शेख मोहम्मद महाराज मंदिराच्या ठिकाणी दर्गा ट्रस्ट स्थापन केल्यामुळे वाद निर्माण झाला. दर्गा ट्रस्टला विरोध करत ग्रामस्थांनी आज आंदोलन सुरू केलं आणि यावेळेस हबप बंडातात्या कराडकर यांनी भेट देत सौगंद मोहम्मद की खाते है मंदिर वही बनाएंगे अशी घोषणा केली. आता मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करा अशी मागणीही त्यांनी केली आहे. सौगंद मोहम्मद की खाते है, सौगंद मोहम्मद की खाते है, सौगंद मोहम्मद की खाते है, हम मंदिर बनाएंगे. अभी हमको कोई रोकेगा नहीं. आप सब फिक्र मत करो, क्योंकि मोहम्मद साहब हमारे साथ है. बातमी वडेट्टीवार आणि मुनगंटीवार यांच्यात रंगलेल्या वादाची. चंद्रपुरात भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्यानंतर त्यावर टीका करण्याची आयती संधी काँग्रेसला मिळाली. काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना जोरदार चिमटे काढलेत. शिस्तीचा पक्ष म्हणून लौकिक मिरवणारे आता भांडणात दंग आहेत असं म्हणतायत. तर यावर प्रत्युत्तर म्हणून सुधीर मुनगंटीवार यांनीही काँग्रेसला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केला. पाहुयात या दोन नेत्यांमधला हा कलगीतुरा. केवळ काँग्रेसच भांडते असं नाही, भाजपही जमून भांडते आणि भांडायला लागली की थांबत नाही. काँग्रेस थांबते तरी पक्ष आहे तर भांडण आहे. हा शिस्तीचा पक्ष अशी जी काही कल्पना आणली एकदम शिस्त, जशी कडक टोपी लागते तशी शिस्त. ती कडक टोपी नरम पडली काय की त्याची इस्त्री गेली अशी परिस्थिती आली. या काँग्रेस पक्षातले जे नेते आहे त्यांच्यामध्ये एकमत झाल्यासारखं त्यांचं भाष्य होतं. आनंद झाला. स्वतःच्या घरात न डोकावता दुसरीकडे लक्ष ठेवण्याची त्यांची जी वृत्ती आहे त्यातूनच काँग्रेस एवढ्या कमी जागांपर्यंत आली आहे. पुढे पाहू त्यांचं अजून किती निवडणुका जिंकणार आहे. पुढील बातमीकडे. मुख्यमंत्र्यांनी अमरावती विमानतळाचा नारळ फोडला. मात्र त्याच विमानतळाच्या नावावरून आता मात्र वाद पेटला. आणि हा वाद नेमका काय आहे, का होतोय या विमानतळाच्या नावाचा वाद, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. अमरावतीत नामांतराच्या वादाचं टेक ऑफ. उद्घाटनानंतर विमानतळाच्या नामांतराचा वाद. डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव विमानतळाला द्या. अमरावती विमानतळावरून 16 एप्रिलला प्रवासी विमानसेवेचा शुभारंभ झाला आणि अमरावतीकरांची गेल्या 16 वर्षांची प्रतीक्षा संपली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत अमरावती विमानतळाचं लोकार्पण करण्यात आलं. मात्र उद्घाटनाला 24 तास पूर्ण होत नाहीत तोच विमानतळाच्या नामांतराचा वाद उफाळलाय. अवघ्या 24 तासात असा काय वाद उफाळला, पाहूया. अलायन्स एअरच्या निमंत्रणात डॉक्टर पंजाबराव देशमुख अमरावती विमानतळ असा उल्लेख करण्यात आला. प्रत्यक्ष कार्यक्रमात प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज अमरावती विमानतळ असा उल्लेख पाहायला मिळालाय. चुकीबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीनं एजन्सीकडे इशारा केलाय. तर विरोधकांकडून सरकारवर मुद्दाम नाव बदलण्यात आल्याचा आरोप होतोय. दरम्यान अमरावतीकरांनी विमानातून प्रवास सुरूही केला नाही तोच नामांतरावरून आंदोलनाची भाषाही सुरू झाली. खूप मोठ्या प्रतीक्षेनंतर अमरावतीतून पहिलं विमानाचं उड्डाण झालं, त्याचा अतिशय आनंद आहे. गुलाबराव महाराजांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं निदर्शनास आलं. त्याचं म्हणजे गुलाबराव महाराजांविषयी आमची कुठली नाराजी नाही. ज्यांच्या कर्मभूमीत भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या कर्मभूमीत हे विमानतळ आहे ते खूप मोठं व्यक्तिमत्व आहे. त्या व्यक्तिमत्वाचं नाव त्या एअरपोर्टला पाहिजे होतं. आम्हाला असं वाटलं की आज माननीय मुख्यमंत्री महोदय त्या नावाची घोषणा करतील, परंतु वेगळं चित्र पाहायला मिळालं. येणाऱ्या काळात निश्चितच या संदर्भात फार मोठं आंदोलन होऊ शकते.
एक आहे की स्वतंत्र भारताचे पहिले कृषी मंत्री हे भाऊसाहेब पंजाबराव देशमुख होते. तसं विमानतळाचं नाव घोषित पण झालं होतं, तसं पेपरमध्ये छापून पण आलं होतं. त्यावर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया पण दिली होती. विमान प्राधिकरणसोबत आम्ही संपर्क केला, ते म्हणले असं कुठलंही नाव देण्याची घोषणा आम्ही केलेली नाही. नेमकं विमानाच्याच कर्मचाऱ्यांच्या वतीनं जे मागं नाव दिसतंय ते प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज विमानतळ एअरपोर्ट असं दिसतंय. नेमकं आता याचं उत्तर कलेक्टर त्या विमान प्राधिकरणला देतील किंवा विमान प्राधिकरणचे जे अधिकारी असतील त्यांना आम्ही विचारू की नाव ठरलं तर नेमकं काय ठरलं आणि ठरलं नाही तर मग ते कधी ठरणार. अमरावती विमानतळाच्या नावावरून निर्माण झालेल्या वादात डॉक्टर पंजाबराव देशमुखांचं नाव देण्याची मागणी पुढे आली आहे. मात्र नावाची ही चूक एजन्सीच्या निष्काळजीपणामुळे घडली की यामागे काही राजकीय कारण आहे? मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गाजावाजा करत झालेल्या कार्यक्रमात नावाची चूक होते की केली जाते असे सवाल आता विरोधकांनी उपस्थित केले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही. वळूया पुढील बातमीकडे. अगदी क्षुल्लक कारणावरून 2 गटामध्ये तुफान राडा झाला. 2 गटानं जोरदार दगडफेक केली. यामध्ये 6 जण जखमी झाले. ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील देऊळघाट इथं घडलेली आहे. 2 ते 3 ठिकाणी राडा झाला आणि या मारहाणीमध्ये भाजपचे युवा नेते नंदू लवंगे यांच्यासह दोन्ही गटातील जवळपास 6 जण जखमी झाले. दरम्यान देऊळघाट गावामध्ये तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा तगडा बंदोबस्त इथं तैनात करण्यात आला आहे. लग्नाच्या वरातीमध्ये नाचण्याच्या कारणावरून वाद होता आणि हाच राग मनात धरून काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी अकोला महापालिका कार्यालयातच जोरदार राडा केला. शिवसैनिकांनी पाणी पुरवठा कार्यालयामध्ये तोडफोड केली. शहरातील मलकापूर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून 10 दिवसांच्या आड पाणी पुरवठा होतोय आणि या विरोधात संतप्त नागरिकांसह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आज अकोला महापालिका कार्यालयात धडक दिली होती आणि यावेळेस आंदोलकांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांच्या कार्यालयात पाण्याचे मटके फोडले. पुढील बातमीकडे. कोल्हापूरच्या कसबा बावड्यामध्ये जत्रेत ऐन लावणीच्या कार्यक्रमातच गोंधळ झाला. एका गाण्याची फरमाईश आली आणि फरमाईश करणाऱ्याला चोप मिळाला. नेमकं असं काय घडलं पाहूया. गावागावात जत्रा सुरू झाल्या. दणक्यात तमाशाचं आणि लावणीचं फड उभा राहिलं. नाच गाणं सुरू झाला. फेट उडवत 50-60तली मंडळी आणि शिट्ट्या मारत तरुणाई बेभान झाली. असं चित्र कोल्हापूरच्या कसब्या बावड्यात पण दिसलं, पण थोडं वेगळं. कसं बघा. नटीनं मारली मिट्टी. गाणं जरा जोरातच सुरू आहे. डान्स करणाऱ्या तरुणीनं याच गाण्यावर डान्स करावा अशी फरमाईश कसबा बावड्यात झाली. मग काय, फरमाईशीचा जोर वाढला. एकदा दोनदा गाणं बी झालं, पण गाड्याची हौस काय भागना, सारखाच जोर धरला. मग काय, आयोजक आलं आणि नटीच्या नट्याची हौस भागवायचं ठरलं. नट्याला उचलला, स्टेजच्या मागे नेला. गड्याचा आयोजकांनी ढोल आणि ताशा संगच बडवला. चांगला सुजवला. पोलिसांना माहिती कळाली. पोलीस ऑन द स्पॉट आणि कार्यक्रम आवरता घेतला. नाच गाणं टायमावर द एंड. थोडक्यात काय, आनंद लुटा, पण दुधात मिठाचा खडा कशाला. कोल्हापूरवरनं रणजित माझगावकर, साम टीव्ही. लाडकीच्या निधीसाठी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे, कारण स्टॅम्प ड्युटीच्या सर्व्हिस चार्जेसमध्ये दुप्पट वाढ झाली. आता कुठल्याही मालमत्तेची खरेदी किंवा विक्री करण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतील. कराराच्या कागदपत्रातील प्रत्येक पानाच्या हाताळणीसाठी दुप्पट पैसे लागणार आहेत. हे शुल्क याआधी एका पानासाठी 20 रुपये इतकं होतं, ते आता 40 रुपये करण्यात आलेलं आहे आणि या संदर्भातील शासन निर्णय महसूल खात्यानं जारी केला आहे. दरम्यान ही शुल्कवाढ तत्काळ लागू करण्यात आलेली आहे.
स्टॅम्प ड्युटी सर्व्हिस चार्जेसमध्ये दुप्पट वाढ झालेली आहे. प्रति पानासाठी आता 20 रुपयांच्या ऐवजी 40 रुपये मोजावे लागणार आहेत. कागदपत्रांची नोंदणीही महाग होणार आहे. 100 पानांच्या करारासाठी 4000 रुपये जास्त भरावे लागतील. सॉफ्टवेअर विकास आणि देखभालीचा खर्च वाढल्यामुळे हा निर्णय झाल्याचं कळत आहे. तर लाडक्या बहिणींसाठी आणखीन एक महत्त्वाची बातमी आहे. यवतमाळमध्ये 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या. ज्या महिलांकडे शेती, घर, कार, बाईक, दुकान आहे, ज्या महिला स्वतः नोकरीवर आहेत, अशा महिलांना या लाभापासून आता बाहेर करण्यात आलेलं आहे आणि 27,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्याचं जाहीर झालेलं आहे. तर बुलढाण्यातून एक धक्कादायक बातमी. शेगाव तालुक्यातील वणगावात केस गळती प्रकरणाला गंभीर वळण आलेलं आहे. केस गळतीनंतर आता ग्रामस्थांची नखं देखील या ठिकाणी गेलेली आहेत असा दावा स्थानिकांनी केलाय. आरोग्य आणि जिल्हा प्रशासनानं रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप होतोय. केस गळती संदर्भात ICMRचा अहवाल अद्यापही आलेला नाही. त्यात आता नख गळतीचा प्रकार समोर आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. या एप्रिलमध्ये नवीनच हे लक्षात आलं की बा नखं पण जात आहेत आणि नखांच्या सोबत आणखी जर काही याच्या बॉडीवर जर परिणाम होत असला तर संपूर्ण बॉडी चेक करणं खूप अत्यंत गरजेचं आहे. आणि याच संदर्भात मी माननीय केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव साहेब यांच्यासोबत आज बोलणार आहोत. इचलकरंजीमध्ये पैशांवर महिलांनी थेट पोलीस ठाण्यामध्ये गोंधळ घातला. तक्रार देताना समोरासमोर आल्यामुळे वाद एवढा वाढला की महिलांनी चक्क हातात चप्पल घेऊन मारहाण केली. पोलिसांसमोरच घडलेल्या या प्रकारामुळे मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला. दरम्यान या प्रकरणी पद्मजा इंगवले नावाच्या महिलेवर गुन्हा दाखल झाला. या महिलेवर खासगी सावकारी करणं तसंच जातीवाचक शिवीगाळी करणं, दागिने लुबाडणं असे आरोप आहेत आणि या प्रकरणी कायदेशीर कारवाई करावी म्हणून या मागणीसाठी काल महिला गावभाग पोलीस ठाण्यामध्ये आल्या होत्या आणि त्याच वेळेस हा वाद झाला. ऐकावं ते नवलच. कोल्हापुरात फुटबॉल स्पर्धेदरम्यान एका प्रेक्षकानं थेट गॅलरीमध्ये बकरी आणली. काय तर बक्षीस द्यायचं म्हणून ही बकरी आणली आणि गॅलरीत ही मेंढी घेऊन येताच मोठा गोंधळही उडाला. चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान हा सगळा प्रकार घडलाय. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशननं यावर कारवाई केलेली आहे. स्पर्धेचे संयोजक असलेल्या बालगोपाल तालीम मंडळावर 5,000 रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे. कोल्हापुरात आपण बघतोय बक्षीस म्हणून चक्क मेंढी खांद्यावर घेऊन एक चाहता इथं आला होता. पुणे सातारा महामार्गावर चालत्या कारमधून तरुणांची हुल्लडबाजी पाहायला मिळाली. चालत्या कारच्या खिडक्यांमधून बाहेर येत काही तरुण गाण्यांवर डान्स करत धिंगाणा घालताना दिसले. नवले ब्रिज ते कात्रजच्या नवीन बोगद्यादरम्यान हा सगळा प्रकार सुरू होता. महामार्गावरील मुख्य 2 लेन अडवून 2 कारमधून हे तरुण हुल्लडबाजी करत होते. महामार्गावरून प्रवास करणाऱ्या एका नागरिकानं हा व्हिडिओ काढलेला आहे. या तरुणांवर कारवाई करा अशी मागणी आता मात्र जोर धरते. ज्या मार्गावर अपघात होता, ज्या मार्गावर अपघात प्रवण क्षेत्र आहे त्याच ठिकाणी या तरुणांची ही हुल्लडबाजी कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील सिंहगड रोड परिसरामध्ये भर दिवसा दरोडा टाकण्यात आला. सराफा दुकानावर प्लास्टिकची बंदूक दाखवून दरोडा टाकणाऱ्यांना पोलिसांनी भोसरीमधून ताब्यात घेतलं आणि या दरोडेखोरांनी 25 ते 30 तोळं सोनं लुटलं होतं. त्यानंतर हे दरोडेखोर जे आहेत ते आता गजाआड झालेले आहेत. भोसरीमधून या दोघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे. प्लास्टिकची बंदूक दाखवून ज्वेलर्सला लुटणारे हे दरोडेखोर आता मात्र पोलिसांच्या ताब्यात आहेत.
मुंबई शहराच्या वाहतुकीसाठी क्रांतिकारी ठरणारा मेट्रो प्रकल्पाच्या जाळ्यातील सगळ्यात महत्त्वाचा टप्पा गुरुवारी पूर्ण झाला. मुंबई मेट्रो 7अ या मार्गिकेवरील महत्त्वाचा बोगदा आज खणून पूर्ण झालेला आहे. या प्रकल्पाची पाहणी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आणि यावेळेस बोलताना त्यांनी प्रकल्पाचा मुंबईकरांना खूप फायदा होणार असल्याचं म्हटलेलं आहे. तसंच पुढील वर्षापर्यंत 150 किलोमीटरचा मार्ग अस्तित्वात येईल असं देखील फडणवीस म्हणाले. हे जे काही काम चाललेलं आहे एक इंजिनिअरिंग मार्वल आहे की ज्यामध्ये पहिल्यांदाच जी काही आपली मेट्रो आहे ही त्या ठिकाणी जी अपग्रेड मेट्रो आहे ती येऊन आपल्या अंडरग्राऊंड मेट्रोला मिळते आहे आणि त्याचा कॉन्फ्लुएन्स या ठिकाणी होतो आहे. त्यामुळे एलिव्हेटेड मेट्रो आणि अंडरग्राऊंड मेट्रोचा कॉन्फ्लुएन्सचा हा एरिया आहे. अतिशय कठीण अशा प्रकारचं हे इंजिनिअरिंग होतं जे या ठिकाणी आज MMRDAच्या माध्यमातून जे कुमार कंपनीने केलेलं आहे. त्यामुळे तेच बघण्याकरता आणि त्याचा अनुभव घेण्याकरता आम्ही या ठिकाणी आलो होतो. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला तात्पुरता दिलासा मिळाला आहे. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीचा 6 पानांचा अहवाल पुणे पोलिसांना सादर करण्यात आला. ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय समितीनं या अहवालात मंगेशकर रुग्णालय आणि डॉक्टर घैसास यांच्यावर ठपका ठेवलेला नाही. पुणे पोलिसांनी अहवालातील 4 मुद्द्यांवर पुन्हा एकदा ससूनकडून अभिप्राय मागितलेला आहे. तर धक्कादायक बातमी बीडमधून आहे. बीड जिल्ह्यात 22,000 कॅन्सरचे संशयित महिला रुग्ण आढळून आलेले आहेत आणि यामध्ये ऊसतोड मजूर महिलांची संख्या ही सर्वाधिक आहे. 30 वर्षांपुढील वयोगटाच्या महिलांमध्ये गर्भाशयाच्या कॅन्सरचं प्रमाण सर्वाधिक आहे. 14,947 महिलांना गर्भाशयाचा तर 7,000 महिलांना स्तनाचा कॅन्सर असल्याचं जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्री-पॅप QR स्ट्रिप या किटच्या चाचणीमध्ये समोर आलेलं आहे. तर कॅन्सर टाळण्यासाठी काय काळजी घ्यावी पाहूयात. नियमित व्यायाम करा आणि वजन नियंत्रित ठेवा. योग्य आहार घ्या. धूम्रपान आणि मद्यपान टाळा. स्तनाच्या तपासणीसाठी मॅमोग्राफी टेस्ट करा. गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून PAP स्मिअर टेस्ट करून घ्या. तणाव टाळा आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यान योग करा. देशामध्ये 35 औषधांच्या उत्पादन आणि विक्रीवर केंद्र सरकारनं बंदी घातली आणि यामध्ये वेदनाशामक, पोषणपूरक औषधं आणि डायबिटीजवरील औषधांचाही समावेश आहे. यातील अनेक औषधांना त्यांची सुरक्षितता आणि प्रभावीपणा तपासल्याशिवाय उत्पादन आणि विक्रीचे परवाने देण्यात आलेले होते. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला होता. MPSC विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी. मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहे. परीक्षेच्या तारखा वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांच्या निवेदनानंतर सुधारित वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्यामुळे आता MPSCच्या विद्यार्थ्यांच्या मुख्य परीक्षा 27, 28 आणि 29 मे रोजी होणार आहेत. परीक्षेच्या तारखा वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या आहेत. शाळेतले शिक्षक जर खासगी कोचिंग क्लास चालवत असतील तर आता थेट कारवाई होणार आहे. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांवर खासगी क्लासमध्ये येण्यासाठी दबाव टाकला जात असल्याच्या तक्रारीमध्ये वाढ झाली आणि त्यामुळे शिस्तभंगाच्या कारवाईचा इशारा शिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेला आहे. सर्व शाळांमध्ये प्रत्येक शिक्षकाकडून तसं लेखी आश्वासनही घेण्यात आलेलं आहे. GSTनं सामान्यांचं कंबरडं मोडलं असताना आता या GSTमुळे विद्यार्थ्यांना भुर्दंड देखील पडणार आहे. मुंबई विद्यापीठाला 16 कोटी 90 लाख रुपयांचा GST भरण्याची नोटीस आलेली आहे. विद्यापीठाला 2017 पासूनचा GST भरण्यासाठी केंद्रीय GST विभागानं ही नोटीस बजावली आहे. त्यामुळे आता सरकारी विद्यापीठांनाही त्यांच्या उत्पन्नातील वाटा केंद्र सरकारला GSTच्या रूपात द्यावा लागणार आहे. अर्थातच त्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांवर पडणार आहे. म्हणजे आज 2025ला GST मागतायत. 2017-24ला हा गव्हर्नमेंटचा निर्णय झालेला आहे आणि निर्णय काय झालेला आहे की 17 पासून GST त्यांनी कव्हर करावी, परंतु शासकीय पत्रामध्ये कुठेही 17 पासून GST वसूल करावी असा उल्लेख नाही. मात्र शिक्षण क्षेत्रासारख्या पवित्र क्षेत्रामध्ये
ही थोडंसं मला वाटतं व्यावसायिकरणाची सुरुवात होते की काय ही आता भीती वाटू लागली आहे. पुणे मुंबई प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवण्याचा विचार मध्य रेल्वे प्रशासन करते. मुंबई ते मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये ही सेवा सुरू असून चाचणी सुरू झाली आणि या सेवेला अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यानंतर रेल्वे प्रशासन देशातील महत्त्वाच्या रेल्वेमध्ये एटीएम सेवा सुरू करू शकते. एटीएमला चांगला प्रतिसाद मिळाल्यास चेक तसंच बँक स्टेटमेंटची सुविधा देखील डेक्कन क्वीनमध्ये पुरवली जाईल असं प्रशासनानं सांगितलेलं आहे. तर रेल्वेतील एटीएम सुविधेची काय वैशिष्ट्ये आहेत पाहूया. मुंबई पुणे डेक्कन क्वीन एक्सप्रेसमध्ये एटीएम बसवण्याचा विचार सुरू आहे. मुंबई मनमाड दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसमध्ये एटीएम सेवा सुरू झाली आहे. धावत्या रेल्वेमध्ये प्रवाशांना आता रोख रक्कम काढता येईल. एटीएम मशीन एसी डब्यामध्ये बसवलंय, त्यासाठी डब्यात बदलही करण्यात आलेला आहे. एटीएम ठेवलं त्या ठिकाणी स्वतंत्र सीसीटीव्ही, सुरक्षेसाठी शटर दरवाजा आहे. नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील इगतपुरी आमणे दरम्यानचा 76 किलोमीटर लांबीचा शेवटचा टप्पा महाराष्ट्र दिनाला म्हणजेच 1 मे रोजी सुरू होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 1 मे रोजी शेवटच्या टप्प्याचं लोकार्पण होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. मुंबई नागपूर प्रवास केवळ 8 तासात केव्हा करता येणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं. मात्र MSRDCनं आत्तापर्यंत शेवटच्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी अनेक तारखा दिलेल्या आहेत आणि सर्व मुहूर्त चुकले आहेत. आता 1 मेचा मुहूर्त साधण्यात MSRDCला यश येणार का याकडे लक्ष लागलं आहे. बातमी तुम्हाला सावध करणारी आहे. तुम्ही घेत असलेली औषधं बनावट तर नाही ना, आम्ही असा सवाल विचारतोय. कारण छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये बनावट औषध पुरवठा केल्याप्रकरणी 4 गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणात अन्न आणि औषध प्रशासनानं बनावट औषधांचा काळाबाजार करणारं एक मोठं रॅकेट इथं कार्यरत असण्याची शक्यता वर्तवलेली आहे. तर नेमकी कशी सुरू आहे ही बनावट औषध पुरवठ्याची साखळी पाहूयात. ठाण्यातील काबीज जेनेरिक हाऊसचा मालक विजय चौधरी अटकेत आहे. त्याच्या औषध पेढीचा परवाना रद्द झाला आहे. विजयनं काबीज जेनेरिक हाऊसच्या नावे बनावट औषधांची खरेदी करून ती मिहिर त्रिवेदीच्या जेनेरिक एजला विकली होती. मिहिर त्रिवेदीनं सुरेश पाटलाच्या विशाल एंटरप्राइजेसला बनावट औषधं विकली. सुरेश पाटीलनं विशाल एंटरप्राइजेसच्या माध्यमातून बनावट औषधांचा पुरवठा घाटी रुग्णालयाला केला. सुरेश पाटीलनं अस्तित्वातच नसलेल्या केरळच्या स्कायक्युअर कंपनीकडून औषध निर्मिती केल्याचं सांगितलं. अलिबाग रेवस मार्गावर कारनं दुचाकीला दिलेल्या धडकेत पती पत्नीचा जागीच मृत्यू झालाय. विश्वास पाटील आणि कल्पना पाटील अशी मृतांची नावं आहेत. अपघातानंतर परिसरातील नागरिक संतप्त झाले आणि रस्त्यावर उतरून जमावानं कारची तोडफोड केली. संतप्त जमावानं अलिबाग रेवस रस्ताही रोखून धरला होता. त्यामुळे या मार्गावरची वाहतूक विस्कळीत झाली. पुढील बातमीकडे. दुचाकीस्वाराला वाचवताना भरधाव वेगात असलेला कंटेनर थेट केज उपजिल्हा रुग्णालयाच्या कंपाऊंडमध्ये घुसला आणि या घटनेत एक जण गंभीर जखमी झालाय. त्याच्यावर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा कंटेनर अंबाजोगाईकडून केजला जात होता आणि या अपघाताचं CCTV फुटेजही आता समोर आलेलं आहे. वळूया पुढील बातमीकडे. सोलापुरात मंत्री नितेश राणेंना ठाकरेंच्या कार्यकर्त्यांनी कोंबडीचं चित्र दाखवून डिवचलंय. कागदावर कोंबड्यांचं चित्र काढून नितेश राणेंचा निषेध करण्यात आला. सोलापूर विमानतळाच्या बाहेर नितेश राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. नितेश राणे हिंदू विराट सभेच्या निमित्तानं सोलापूरमध्ये आले होते. त्यावेळेस ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी हातात कोंबड्यांचं चित्र असलेले पोस्टर्स दाखवून नितेश राणेंना विरोध केलाय.
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगडचे खासदार सुनील तटकर यांनी आज सहकुटुंब महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचं दर्शन घेतलं आणि यावेळेस तटकर यांची कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागावी असं साकडं पुजाऱ्यांना देवीला घातलं. तर आपण सार्वजनिक जीवनात वागत असताना वैयक्तिकरित्या काहीही मागत नाही, जनतेचं हित व्हावं अशीच मागणी देवाकडे करतो असं तटकर यांनी म्हटलं. महालंकार महापूजा आई जगदंबेच्या चरणी सेवा अर्पण झाली. आई साहेब तटकरे साहेबाला चांगलं निरोगी आयुष्य होऊ दे. सामाजिक क्षेत्रामध्ये तटकरे साहेबांचं नाव तुझ्या आशीर्वादाने उंच शिखरावर जाऊ दे आणि अशीच सेवा या परिवाराची वर्षानुवर्ष तुझ्या चरणी घडू दे. बोला आई राजा सदा आनंदीचा उदे. आमचे साहेब देशाचे कॅबिनेट मंत्री व्हावे ही आई भवानीला या चरणी. आणि आता वेळ झालेली आहे व्हायरल सत्तेची. आम्ही मराठी बोलणार नाही यासाठी मुंबईत आंदोलन करण्यात आलं. होय, मुंबईमध्ये आंदोलन केल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण खरंच आपल्या मुंबईत मराठी विरोधात आंदोलन झालंय का? हा व्हिडिओ पाहून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे आम्ही या व्हिडिओची पडताळणी केली आणि त्यावेळेस काय सत्य समोर आलं. हा व्हिडिओ पाहून तुमच्या तळपायाची आग मस्तकात गेल्याशिवाय राहणार नाही. कारण मुंबईतच राहून परप्रांतीय मराठी भाषेविरोधात आंदोलन करतायत. आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर हातात घेऊन आंदोलन केल्याचा दावा करण्यात आलाय. मुंबईत राहून हे मुंबई विरोधात आंदोलन करूच कसे शकतात असे सवाल आता उपस्थित केले जात आहेत. मराठी भाषेविरोधात मुंबईतच आंदोलन. परप्रांतीयांची मराठी विरोधात घोषणाबाजी. व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य काय? मुंबईतल्या ताज हॉटेल आणि गेटवे ऑफ इंडिया समोर उभं राहून हे मराठी विरोधात आंदोलन केल्याचं दिसतंय. त्यांच्या हातात आम्ही मराठी बोलणार नाही असं बॅनर दिसतायत. हा व्हिडिओ पाहून मराठी माणसांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. काहींनी तर हे आंदोलन कुणी केलं याचा शोध सुरू केलाय, तर काहींनी त्यांना थेट धमकीवजा इशाराच दिलाय. मात्र खरंच हे आंदोलन झालंय का? आंदोलन करणारे नक्की कोण होते याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण यामुळं मराठी परप्रांतीय असा वाद निर्माण होऊ शकतो. त्यामुळं आमच्या टीमनं या व्हिडिओची पडताळणी सुरू केली. त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. मराठी भाषेविरोधात मुंबईत आंदोलन झालेलं नाही. ताज हॉटेल बाहेरील आंदोलनाचा व्हिडिओ खोटा आहे. व्हायरल व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीनं तयार करण्यात आलाय. AI टेक्नॉलॉजीचा गैरवापर करून दिशाभूल केली जातीये. मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी व्हिडिओ बनवला गेलाय. हा व्हिडिओ AI टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आलाय. मात्र हा व्हिडिओ वेगानं व्हायरल होत असून त्यामुळे संताप व्यक्त केला जातोय. आमच्या पडताळणीत मराठी विरोधात मुंबईत आंदोलन झाल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.